महाभव्य सभेला संबोधित करावं माननीय ताई। त्यांच्याहूनही जास्त प्रिय, माझ्या जीवापाड माझ्यावर प्रेम करणार, माझ्यासाठी केवळ एका ट्विटवर एका मेसेजवर धावत येणारे तुम्ही सर्व माझे परिवार। आज मला मीडियाने विचारलं की परिवार सगळा आलेला आहे फॉर्म भरायला। मी म्हणलं माझा परिवार आज नाही, हा माझा परिवार त्या हातल्या फोटो मध्ये आलेला नाही, तर बाहेर जे उन्हात तान्हात बसलेले तोच माझा परिवार। तुम्ही खरंच माझा परिवार आहात। आज धनंजयनी भाषण केलं, मी त्यांचं भाषण ऐकत होते। त्यांनी सांगितलं की मी आज घरात मोठा आहे। ते बोलत असताना मी समोर बघत होते, सुंदर पौर्णिमेचा चंद्र आपल्याला दिसतोय आणि त्या चंद्रावर क्षणभर काळे ढग साचून आले होते। ते काळे ढग आल्यानंतर मी विचार केला की हे सगळे लाईट नसते तर किती अंधार पडला असता। पण ते काळे ढग थोड्या क्षणानंतर लांब गेले, तेव्हा तो चंद्राचा उजेड पडला। तसं आपल्या विकासाचं होऊ नये, आपल्या विकासावर काळे ढग जर आले तर क्षणाचाही विलंब न लावता ते बाजूला गेले पाहिजे, असा प्रयत्न या जिल्ह्याच्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी केला पाहिजे, अशी विनंती मी या निमित्ताने उमेदवार म्हणून हात जोडून आपल्याला करते। धनुभाऊनी सांगितलं की आता मी घरातला मोठा आहे, तेव्हा मला ते क्षण आठवले 2014 पासून 2024 पर्यंत जेव्हा मी घरातली मोठी होते। माझा बाप भरल्या ताटावरून गेला आणि माझ्या पाठीमागे कोणाही मोठ्याचा आधार नव्हता, तेव्हा तुम्ही माझा परिवार झालात, तेव्हा तुम्ही माझा आधार झालात। तुम्ही प्रीतम, यशू आणि धनंजय आणि आर्यमनपेक्षाही मला प्रिय आहात, हे मी आज जाहीर सांगते। कारण माझ्याकडे तुम्हाला द्यायला काही नव्हतं। मला हेही माहित नव्हतं की माझी खासदारकीची सीट प्रीतमला जाईल, मला हेही माहित नव्हतं की मी पुढे आमदार होईन किंवा मी मंत्री होईन, मला हेही काही माहित नव्हतं। पण माझ्या खांद्यावर खूप लोकांच्या स्वप्नांचं ओझं होतं। तेव्हा मी माझ्या नेत्यांना विनंती केली की मला केंद्रामध्ये मंत्रिपद द्यावं, अशी चर्चा होती। तेव्हा मला विनंती केली, मला केंद्रामध्ये मंत्रिपद नको, मला कोर कमिटीमध्ये घ्या, कारण गोपीनाथ मुंडेंनी अनेक डोळ्यात स्वप्न टाकले आहेत, ते स्वप्न पूर्ण करायचे आहेत। आणि म्हणून 25, 30, 40 लोकांना मी तिकीट देऊ शकले आणि ते निवडून येऊन आज आमदार खासदार आहेत। तुमच्यापैकीच एक आमचा सुनील तिकडे गेला असला तरी पहिल्यांदा नगरपालिकेत उपनगर अध्यक्ष सुनील शेळकेला केलं। खूप जीव लावणारे लोक आहेत, हो, खूप जीवापाड प्रेम करणारे, निस्वार्थ प्रेम करणारे लोक आहेत। पण या बीड जिल्ह्याच्या राजकारणाला कुणाची दृष्ट लागते दरवेळी मला कळत नाही। निस्वार्थपणा बाजूला जातो आणि कारस्थानाने त्याची जागा घेतली जाते। या निवडणुकीत प्रत्येकाला माझी हात जोडून एवढीच विनंती आहे, तुम्ही या सभेमध्ये भाषण जरूर कराल, या सभेमध्ये मोठे मोठे शब्द जरूर द्याल, पण प्रत्यक्षात तुम्ही काय मदत कराल ह्याच्यावर डोळ्यात तेल घालून हे सगळे बघतायत। सगळे तुमच्या राईट हँड, तुमचा लेफ्ट हँड, तुमच्या बरोबर रोज पाण्यात जेवणारा माणूस आज कुठे काम करतोय हे बघण्याची डोळ्यात तेल घालून गरज आहे। कारण मी एकदा पराभव बघितलाय। पराभव माझा होता का तुमचा होता? सांगा, तो पराभव तुमचा होता का माझा होता? समस्त बीड जिल्ह्याचा आणि तुमचा होता असं तुम्हाला वाटलं, कारण एवढं जीव लावून मी काम केलं होतं। आज पराभवानंतर माझे 5 वर्ष तुमच्या साक्षीने आहेत। तुम्ही रोज पाहताय, आज काहीतरी ताईला, उद्या काहीतरी ताईला, पण अग्निपरीक्षा घेतात। ईश्वर सुद्धा अग्निपरीक्षा घेतो, ग्रह तारे सुद्धा अग्निपरीक्षा घेतात, नेते सुद्धा अग्निपरीक्षा घेतात। या अग्निपरीक्षेमध्ये तावून सुलाखून तुमची बहीण निघाली की नाही? आता मला संधी दिली आहे, पण ही संधी तरी काय हो? हृदयाला तलवारीने 2 काप करावे अशी परिस्थिती झाली आहे या संधीने माझी। अहो, माझं केवढं मोठं भाग्य आहे आणि गोपीनाथ मुंडेचे केवढे मोठे संस्कार आहेत की जिथं सख्खे भाऊ भाऊ बांधतायत, सख्खे बहीण भाऊ बांधतायत, आम्ही सुद्धा बांधून पाहिले। तिथे एका अक्षरात माझा निर्णय झाल्यावर माझ्या स्वागताला कोण आलं असेल तर खासदार प्रीतम मुंडे आल्या। कारण ही निवडणूक अवघड आहे, म्हणूनच मी आहे।
मी एवढी भाग्यवान नाही. मी आडसकर साहेबांना म्हणाले होते सोपं सोपं काम मला नाहीच. एक रात्र होती जेव्हा माझ्याकडे बाबा आले माझ्या घरी राहायला पुण्याच्या. हातात हात घेऊन डोळ्यात पाणी आणून मला म्हणले पंखू मी खूप एकटा पडलोय. माझं कुणी नाही. तुझं ऐश्वर्यावालं सगळं जीवन बाजूला ठेवून मला 5 वर्ष देशील का? मी लोक का नाही. माझा आर्यमन 4 वर्षाचा होता आणि तो मला मम्मी बाबा अडचणीत आहेत तू मी एकटा राहीन पर तू बाबासाठी जा. आणि मी राजकारणात पाऊल ठेवलं. त्यांच्या अडचणी त्यांना दिसत होत्या. त्यांच्याजवळ लढायला कुणी नव्हतं. ज्याच्या डोक्यावर त्यांनी गुलाल लावला ते सगळे विरोधात उभे होते. माझ्या एकटीवरच डाव खेळू शकत होते. ही सगळी चिल्लर फौज मी जमा केली. छोटे छोटे कार्यकर्ते तेव्हा सगळे आले. सर्जेराव तात्या आले, कल्याण काका आले, तेव्हाचे आमचे रमेश पोकळे आता थोडे रुसून लांब आहेत आणीन मी भारत. खूप कार्यकर्ते आम्ही एकत्र केले आणि या सगळ्यांनी मिळून आम्ही काम केलं. आमचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के मागच्या निवडणुकीत त्यांनी फिरले. आमचे राजाभाऊ तुमचं नाव घ्यायचं राहिलं. राजाभाऊ एवढी तब्येत खराब असून हरुण इनामदार त्या निवडणुकीत होते. हरुणच्या घरी मी आणि मुंडे साहेब गेले. म्हणले हरुण मला तुझी गरज आहे म्हणले का नाही. तेव्हा कुंडलिक बापू छोटेसे छोटेसे पोरं आपण ही निवडणूक लढली हो. आणि 12-14 आमदार समोर होते. तर या बीड जिल्ह्याच्या बहादूर जनतेने मला तेव्हा साथ दिली. मुंडे साहेबांना साथ दिली. आता मला भीती वाटते की आज तशी परिस्थिती एवढे लोक माझ्याकडे दृष्ट नाही लागायला पाहिजे माझ्या वैभवाला की हे सगळे म्हणतात की पंकजाताई दिल्लीत गेल्या पाहिजे, पंकजाताई यशस्वी झाल्या पाहिजे. हे माझं वैभव आहे आणि या वैभवाला दृष्ट लागू नये. मी आयुष्यामध्ये काही केलं नाही. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना मी नाही केली. पालकमंत्री आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंनी केली. मी 25-15 नाही दिला. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंनी 25-15 दिला. मी जलयुक्त शिवार केलं नाही. ग्रामविकास आणि जलसंधारण मंत्री पंकजा मुंडेंनी जलयुक्त शिवार केलं. मी बचत गटांना पैसे दिले नाही. तेव्हाच्या मंत्री पंकजा मुंडेंनी बचत गटांना पैसे दिले. हे नॅशनल हायवे खासदार प्रीतमताईंनी आणि मी नाही आणले, आमच्या मागच्या पदांनी आणले. पदाचा संगम जेव्हा नीतीशी आणि नियतीशी होतो, पद ज्याच्या हातात आहे जेव्हा त्याची नीती स्पष्ट असते, नियती स्पष्ट असते, त्याच्या मनामध्ये कलुषित नसतं, त्याला काही तोडपाणी खाणं पिणं करायचं नसतं ना, तेव्हा या जिल्ह्याच्या मातीचं भलं होत असतं, प्रत्येक जातीचं भलं होत असतं. मी जाणार आहे सुरेशांना म्हणले तसे प्रत्येक दारात पदर पसरून. मागच्या वेळी पण मी पदर पसरला होता आणि म्हणले होते माझ्या प्रीतमला तुमच्या पदरात घ्या, जो राग काढायचा आहे तो माझ्यावर काढा. आता घाबरू नका, मी तुमच्यावर राग काढा म्हणणार नाही. जे सगळे चिन्ह बघत होते मी एवढंच म्हणेन, पदर पसरून ही शेवटची संधी मला द्या. शेवटची. या जिल्ह्यातला खासदार पुढच्या वेळी तुम्हाला जो पाहिजे तो पंकजा मुंडे रात्र दिवस एक करून घाम गाळून करून दे, पण ही संधी मला शेवटची द्या. सगळ्या माझ्या मराठा बांधव असतील, धनगर बांधव असतील, माळी समाजाचे लोक असतील, मागासवर्गीय समाजाचे लोक असतील, सगळ्यांना मी पदर पसरून ही विनंती का करायले सांगा बरं. मला काही पैसे कमवायचे वाटतं तुम्हाला? मला नावाची प्रसिद्धीची लालसा आहे वाटतं तुम्हाला? मला एक काटा रुतलाय माझ्या हृदयात. तुमच्याही 4 तारखेला या हाताने मला हार घालायचा होता, पण मला अंतिम संस्कार करावा लागला. मी रडून मतं मागत नाहीये, माझं पुढचं ऐका. मी तुम्हाला म्हणणार नाही पंकजा मुंडेला म्हणजे मतदान म्हणजे गोपीनाथ मुंडेला मतदान आहे, कारण माझ्या वडिलांचा जर चुकून काही अवमान व्हायचा असेल तर तो मी या जन्मात करणार. मी म्हणजे गोपीनाथ मुंडे असंही मी म्हणणार नाही, पण गोपीनाथ मुंडेचे स्वप्न माझ्या डोळ्यात आहेत. जे तुमच्यासाठी होते ते पूर्ण करायची अशी संधी परत येणार नाही. घडी गेली की पिढी जाते. 5 वर्ष मी घरी बसू शकले, पण तळतळ जीव तुटत होता तुमच्यासाठी. मला काही बंगले बांधायचे नाही, मला काही गाड्या घ्यायच्या नाही, मला काही नको. एकच मुलगा आहे माझा, खायला प्यायला व्यवस्थित आहे. माझ्या 2 बहिणी माझ्यापेक्षा कर्मठ आहेत. 1 रुपया त्यांना कशाची लालच नाही. लालच एकच आहे, तो 4 तारखेचा जो अधुरा राहिलेला किस्सा आहे तो पूर्ण करायचा आहे. मला
तुम्हाला सांगायचंय, दूध पिल्यावर ताक काही फुंकून पितं माणूस दूध पोळल्यावर. त्यामुळे ही निवडणूक सोपीच आहे. एवढे लाख देऊ, तेवढे लाख देऊ, सगळं रेकॉर्डवर चाललंय. प्रत्येक जण बोलतोय, पण तुम्ही फक्त डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा. इथे प्रत्येक जण जो बोलतोय त्याच्या आजूचे बाजूचे लोक काय करतायत. मला सांगा बरं, गेवराई अवघड आहे. भैयासाहेबही आमच्या जवळ आहेत आणि लक्ष्मण अण्णाही आमच्या जवळ आहे. लक्ष्मण अण्णांचं तर पहिलं तिकीट मी दिलंय. मुंडे साहेब नव्हते, या राज्यातलं सगळ्यात पहिलं तिकीट मी जाहीर केलंय. त्यांच्या प्रत्येक सुखदुःखाला मी धावून गेलेले आहेत. आता जर त्यांनी ठरवलं तर गावातले मतं मला मिळणार नाही. आणि भैयासाहेबांनी आणि आमच्या विजय सिंह पंडितांनी जर ठरवलं तर त्यांची मतं मिळणार नाही. आता हे एकमेकांच्या जरी विरोधात असले तर हा निर्णय काही पंकजा मुंडेने घेतला नाही ना. निर्णय तर वर झालाय. पक्ष फुटून एक सरकार तयार झाले. या सरकार तयार झाल्यामुळे विकास जरी होत असेल तर प्रत्येकाला स्वतःच्या अस्तित्वाची धाकधूक लागली. त्यामुळे हे जर एक गाव असे जिथे दोघांचेच गट आहेत, तिसरा माणूसच नाही ना, मग तिथं मी मायनस कशी होईन जर तुम्ही काम केलं तर. कारण मी सांगते, जातीवाद होत असेल पण समोरच्या उमेदवारामधल्या गुणवत्ता जर आपण पटवून दिल्या तर तुमच्या शब्दाबाहेर हे लोक नाहीत, हे मला विश्वास आहे. आमचा अक्षय आता नमिता नाहीये, मर फिरतायत गावोगावी. ते सांगतायत पंकजाताईला मतदान म्हणजे विकासाला मतदान आहे. तिथं जर अक्षय मुंदडा आणि रमेश अडसकरांच्या दोन्ही लोकांनी जर चांगलं काम केलं तर मी मायनस होईल का रे? नाही. आणि आमच्या योगेश एक चांगला सुशिक्षित चेहरा लाभलेला आहे राजकारणाला. मी तुमचं परत कौतुक करते. नवरा बायको दोघं रात्रंदिवस फिरत आहेत. मी थोडा मान सगळ्यांना द्यायले. आपल्या लोकांनी लगेच पुन्हा कामचं नाव नाही घेतलं. ते रात्रंदिवस फिरतात. कुठली अपेक्षा नाही, कुठला स्वार्थ नाही, कुठला दांभिकपणा नाही. मला पहा, फुलवा नाही, मला विचारा, असं काय नाही. पंकजाताई एक चांगल्या माणसाला निवडून द्यायलो. आमचा अमर नाईकवाडे म्हणजे आमचाच म्हणावं लागेल ना, आता युतीतला आहे. त्याच्या उगाच त्रास देऊ नका त्याच्या नेत्याने. मी आमचा म्हणल्यावर आमचा अमर नाईकवाडे त्या दिवशी एक वाक्य म्हणला, मला फार कौतुक वाटलं. त्यांनी सांगितलं की पंकजा ताईंना मतं मागायला गेल्यावर मला नागरिक म्हणाले, पहिल्यांदा तुम्ही योग्य माणसासाठी मतं मागायला आलात, आम्हालाही भूषण वाटायला. आमचे आबा राष्ट्रवादीचे जरी अध्यक्ष असले तर त्यांचे फार मोठे मोठे कनेक्शन आहेत. एकच माणूस आहे, डायरेक्ट फोन करतो वर. काय हे लोक कामाला लागल्यावर मला कोण हरवेल? दोनच गट आहेत ना या बीड जिल्ह्यात. तिसरा एक आहे, मान्य आहे, पण त्यांचं भविष्य काय? प्रधानमंत्री होणार आहे का? त्यांच्या पक्षाचा प्रधानमंत्री होणार आहे का? आतापर्यंत या बीड जिल्ह्यामध्ये गोपीनाथ मुंडेंच्या आणि आमच्या विरोधातल्या निवडणुका झाल्या. ते विरोधक पाडायला उभा होता, आम्ही जनतेची सेवा करायला उभा होता. आबा आडसकर साहेबांनी उभे होते, सुरेश दस अण्णा उभे होते. पण मी त्यांच्या आणि आमची युती झाल्यावर मी एक वाक्य वापरलं होतं की माझ्या हातामध्ये मी निखारे घेऊन उभी आहे. ते निखारे जास्त वेळ ठेवता येत नाही, असे हलवावं लागतात. ही लीडर म्हणजे काय साधी गोष्ट आहे का? ते म्हणून मला या निवडणुकीची उमेदवारी आहे. कारण एक सिनियरिटी आहे. मी त्यांना हक्काने सांगू शकते, मी त्यांना रागवू शकते, मी प्रेमाने बोलू शकते, मी त्यांच्या पुढे हात जोडू शकते, पाया पडू शकते. असे नाते माझे सगळ्यांशी आहेत, राष्ट्रवादीच्या पण. कारण सगळे आधी आमच्याकडे एकत्र आम्ही काम केलेले. आमच्याकडे म्हणजे माझ्याकडे म्हणणार नाही, अहंकार होईल तो. मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सगळ्यांनी काम केले. अरे माझ्यासारखी एक बापडी गेली त्या दिल्लीत, ताओ मोदीजी अशी हाक मारली तर बोला पंकजा म्हणतील की नाही? आता काय मग करावं? काय बिघडणार आहे मी गेल्याने? आहे खूप प्रश्न आहेत. पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्यांचा प्रश्न आहे, आणखी काय प्रश्न आहे सोडवली नाही का मी? जे 75 वर्षात झाले नाही ते रेल्वे नाही आली समोरचे म्हणालेत अरे 1 वर्ष लेट झालाय, तुम्ही तर 75 वर्ष लेट झालाय, तुम्हाला 75 वर्ष सत्ता मिळणार नाही. 75 बरं ठीक आहे. खासदारांवर टीका करायला आहात, आमच्यावर टीका करायला आहात, पालकमंत्र्यांवर करायला आहात. पण मला एक तर सांगा, तुम्ही ज्या गटाचे जिल्हा परिषद सदस्य होता त्या गटात सुद्धा पंकजा मुंडे पालकमंत्री झाल्यावर रस्ते आले तुम्हीच केलेत. पुन्हा इलेक्शन झाल्यानंतर भेटताल, झालं गेलं विसरून जा म्हणून. नाही मी विसरून जाईन ना, तुम्ही पाडल्यावर कशाला रे? जाऊ द्या, आपलंच चालू द्या. फक्त गावागावात जाऊन सांगा रे,
सांगा. इथे बरेच नेते आहेत, मी नाव नाही घेतले, विजयराजेंचं घेतलं, अरुणचं घेतलं, नारायण शिंदेंचं मी घेतलं नाही नाव. आता त्यांनी जर ठरवलं तर नेकनूर गडबड होईल का हो? पण तुम्ही नेकनूर सोडू नका उद्यापासून. मला बीडच्या सभेत दिसूच नका, कुठल्या नेकनूरमध्येच दिसा. आपल्या आप आमचे भरत बाप्पा ते बसले की आपल्या आप नारायण शिंदे आणि भरत बाप्पा बसले. नेकनूरमध्ये काही प्रॉब्लेम होईल का? तुम्ही कुणीच आपला भाग सोडू नका. आबा आमचे दत्ता आबा, माझं त्यांचं खूप चांगलं रिलेशन होतं, आहे आणि राहणार आहे. पण कधी कधी होते गर्दी आणि त्यांचं खूप प्रेम असतं काही लोकांवर, मग ते दुसरीकडे जातात. बघा बरं काय झालं, पुन्हा फिरून आपण तिथंच आलो, तिथून आलो. आता त्यांच्या बाजूला बसलेत बबनरावजी. आता तुम्ही लोक आमचे सगळेच नेते, आता मी कुणाकुणाचे नाव घेऊ बरं? सगळ्यांचे घेतले तर अवघड होईल. आता हे जर लोक ठरवले नाही, ठरवले तर निवडणूक कशी माझा अवघड जाईल. आता तुमचे मित्र असतील कुणी, आमचेही असतात ना, आमचेही संबंध असतात. पण शेवटी निवडणूक जिंकवणं हे कर्तव्य आहे सर्वांचं. ही निवडणूक सोपी नाही. ही रॅली भरपूर आहे, ही मोठी रॅली आहे, प्रचंड रॅली आहे, उत्साहाची रॅली आहे. अहो काय रॅली झाली, महामानवाचा मी दर्शन घेतलं.